पिल्लू घ्यायचं म्हणलं ना होता आवड फार्मवरून घ्यायचं. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपले जर्मन शेपर्ड दिला आपण खेळायला टाकून. चिकू आणि बॉसचे झाले मोकार खतरनाक भांडणं. बॉस म्हणतोय चिकूला की एका राट्यात तुला खाली पाडन. तर आपल्याला होती 90 अंड्यांची ऑर्डर. आपल्या डॉक्टर साहेबांना आपण ते डिलिव्हर करायला चाललोय, पूर्ण पॅक केले आणि निघालोय द्यायला. त्यानंतर घरी येऊन बघतो तर चिकूला थोडा ताप आला होता. आपण औषध द्यायचा प्रयत्न करतोय, पण चिकू म्हणतो भाई मी आहे डॉन, मी काय औषध पिणार नाही. आपले फॉलोअर्स आले होते पुण्यावरनं आपल्या फार्म्सला व्हिजिट करायला. त्यांचं म्हणणं होतं की मला तुमच्या भवानीचं पिल्लू पाहिजे एकदम हेवी क्वालिटीमध्ये. तर त्यांना आपण फिमेल पप्पी दाखवला आहे, त्यांना जाम असा आवडला आहे. तर मित्रांनो, इंस्टाग्रामवर आता नवीन एक फ्रॉडची पद्धत सुरू झाली आहे. बोलायचं एक, करायचं एक. तर आव्हाड फार्म्सला तशी काही गोष्ट होत नाही. बघा मित्रांनो, आपण हा विश्वास कमवला आहे. ते भाऊ आले होते पुण्यावरनं, यांनी आपल्याकडे जर्मन शेपर्डची फिमेल पिल्लू घेतलंय. तर त्यांना विचारू क्वालिटी कशी वाटली. इंस्टाग्रामवर रील बघितली होती, हुडकत आलो. क्वालिटी एक नंबर. क्वालिटीच्या बाबतीत तर नादच करायचा नाहीये, एक नंबर क्वालिटी भेटली. इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सला काय सांगशाल, कुठून पिल्लू घ्यायचं? पिल्लू घ्यायचं म्हणलं ना होता आवड फार्मवरून घ्यायचं. दुसऱ्यावर नादच करायचा नाही पिल्लाचा. एक नंबर पिल्लू, हेल्दी आणि क्वालिटीच फक्त. तर तुम्हालाही असे गोलूमोलू पिल्लं पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा. आपल्याकडे हा 10 महिन्याचा एकदम हेल्दी लॅब्राडॉरचा मेल आहे. त्यानंतर हे लासाचे क्यूट असे मल्टी कलरमध्ये पपीज आहे. त्यानंतर आपल्या फार्म्सचा काळ्या आहे, त्याचे एकदम झेड ब्लॅकमध्ये पिल्लं आलेले आहेत. डॉगेज बाईचा स्वॅग बघा, आपल्या घरापासून दिंडी चालले होते तर डॉगेज बाई पण दिंडीमध्ये होते. त्यानंतर आपण निघालो आहे, आपल्या मयूर भाऊचा कॅफे सुरू होणार आहे, तर त्याला आपण थोडं मटेरियल घेऊन देणार होतो. तर आपण त्याला मटेरियल घेऊन दिलं आहे कॅफेचं. तर कॅफे होणार आहे KGS कॉलेजपाशी. घरी येताना बघतो तर जाळंदूर झाला आहे सोबत. घरी येता आपण दर सोमवारी जातो महादेवाच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर नंदी महाराजांच्या पाया पडल्या आणि त्यानंतर आपण शिवलिंगपाशी जाऊन शिवलिंगाचेही दर्शन घेतले. तसेच आज होता सोमप्रदोष, त्याच्यामुळे जनार्दन स्वामीच्या आश्रमामध्ये देवांची पूजा करून घेतात. तर आपणही थोडी तिथे भेट दिली आहे. तर पूजापाठ उरकून आपण आलोय घरी केनलला. त्यानंतर आपण आपल्या डॉग्सला फिडिंग करून घेतली आहे आणि लिंबाच्या पाल्याचा केला आहे आपण दूर, जेणेकरून काही रोग जंतू किंवा मच्छर असतील ते दूर होतील. तुम्ही तुमच्या गाई गोट्यात किंवा डॉग्सला हे दूर देत जा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.